राष्ट्रध्वज को सलामी देंगे, सलामी दो। Ready for preamble? We, the people of India, having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic, and to secure to all its citizens justice, social, economic and political, liberty of thoughts, expression, belief, faith and worship, equality of status and of opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual
and the unity and integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November 1949, do hereby adopt, enact and give to ourselves this Constitution. Jai Hind. Today we are very much privileged to have an opportunity to listen to our honorable guest Priyanka ma'am. So we welcome you ma'am to motivate and guide us with your inspirational thoughts. जानेवारी आणि 15 ऑगस्ट या 2 दिवसाचं प्रत्येक भारतीयाच्या जीवनामध्ये अमूल्य असं स्थान आहे. परंतु हे दोन दिवस साजरं करण्याचं भाग्य ज्यांच्यामुळे आपल्याला लाभलं त्या सर्व क्रांतिकारकांना, तसेच परकीय वर्चस्वातून देशाला आपल्या मातृभूमीला मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचीही पर्वा केली नाही, का तर येणारी पिढी गुलाम अशा सर्व क्रांतिकारकांना प्रथम मी वंदन करते. तसेच त्या सर्वांचा सन्मान, त्या सर्वांना एक वंदना म्हणून मी माझी कविता लिहिली होती. प्रथम माझ्या बोलण्याची सुरुवात मी त्या कवितेने करू इच्छिते. कितना मुश्किल था वो दौर हम आसानी से भूल गए, कितना मुश्किल था वो दौर हम आसानी से भूल गए. इस मिट्टी के आज़ादी के लिए, इस मिट्टी के आज़ादी के लिए कितने नौजवान मिट्टी में मिल गए. आज वो सरहद पर तिरंगा, आज वो सरहद पर तिरंगा उस हर एक शहीद को याद करता है. आज वो सरहद पर तिरंगा उस हर एक शहीद को याद करता है. उनके बहादुरी के किस्से, उनके बहादुरी के किस्से यूँ लहरा कर वो हमें शान से सुनाता है. रियासतदारों और सियासतदारों, रियासतदारों और सियासतदारों गौर से देखो, रियासतदारों सियासतदारों गौर से देखो. सरहद पर मासूम खून से लथपथ तिरंगा, सरहद पर मासूम खून से लथपथ तिरंगा, गली नुक्कड़ में घूमता भूखा तिरंगा. सरहद पर मासूम खून से लथपथ तिरंगा, गली नुक्कड़ में घूमता भूखा तिरंगा. गरीबों के पसीने, मजदूरों के पसीने में और गरीबों के आंसू में बहता तिरंगा, गरीबों के आंसू में और मजदूरों के पसीने में बहता तिरंगा. उस हर एक बेसहारा के हौसलों में और उस हर एक बेजुबा औरत के हौसलों में बसा है ये तिरंगा. कभी बंजर ज़मीन में यूँ लड़खड़ाता है ये तिरंगा, कभी बंजर ज़मीन में यूँ लड़खड़ाता है तिरंगा. पर किसान की उम्मीद से फिर से शान से फड़कता है तिरंगा. ये तिरंगा किसी एक की जहांगीरी नहीं, ये तिरंगा किसी एक की जहांगीरी नहीं, ये तो रुतबा है, गुरूर है. ये तिरंगा किसी एक की जहांगीरी नहीं, ये तो रुतबा है, गुरूर है उस हर एक माँ का जिसने अपना बेटा खोया, जिसने अपना बीज बोया, जिसने अपना बेटा खोया, जिसने अपना बीज बोया. उठ तू कर सकता है, उठ तू लड़ सकता है, उठ तू कर सकता है, उठ तू लड़ सकता है. एकता से बंधे हम हिंदू मुस्लिम सिख ईसाई, इस तिरंगे का कोई एक रंग नहीं. एकता से बंधे हम हिंदू मुस्लिम सिख ईसाई, इस तिरंगे का कोई एक रंग नहीं. इसके वजूद के लिए 100 बार कटेंगे, इसके वजूद के लिए 100 बार कटेंगे और फिर जन्मेंगे यही, और फिर जन्मेंगे यही. ये 2 दिन का त्यौहार नहीं, ये 2 दिन का त्यौहार नहीं, 365 दिन और हर एक क्षण का उत्सव है. ये 2 दिन का त्यौहार नहीं, 365 दिन और हर एक क्षण का उत्सव है. गुलामी के खिलाफ लड़ने वाले, गुलामी के खिलाफ लड़ने वाले उस हर एक भारतीय के ख्वाबों का ये आज़ाद हिंदुस्तान है, ये आज़ाद हिंदुस्तान है. नमस्कार, मी प्रियंका रंजना रामराव चौधरी. व्यासपीठावरील मान्यवर सर्व शिक्षक वर्ग,
आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींना प्रजासत्ताक दिनाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आज असं कुठलंही क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये आपल्या देशाने प्रगती केलेली नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, सर्व क्षेत्रामध्ये आज भारताने आपला झेंडा रोवलेला आहे. परंतु मला असं वाटतं की या सर्व क्षेत्रामध्ये प्रगती केल्यामुळे आपल्या देशाचं असं वेगळं अस्तित्व किंवा वेगळं स्थान आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपलं स्थान आहे असं मला वाटत नाही. तर आपली आंतरराष्ट्रीय स्तरावर जी वेगळी ओळख आहे ती ओळख आहे आपल्या देशाला लाभलेल्या प्रगल्भ अशा इतिहासामुळे. कारण संपूर्ण जगाचा जर विचार केला तर भारता एवढा प्रगल्भ इतिहास कुठल्याच देशाला लाभलेला नाही. परंतु हा जो प्रगल्भ इतिहास आपल्याला लाभलेला आहे, हा प्रगल्भ इतिहास देण्यासाठी, हा जो वैचारिक वारसा आपल्याला लाभलेला आहे, तो वैचारिक वारसा देण्यासाठी, परकीय वर्चस्वातून आपल्याला मुक्त करण्यासाठी आणि स्वातंत्र्य काय असतं ह्या स्वातंत्र्याची एक व्याख्या आपल्या जे काही क्रांतिकारकांनी आपल्याला दिलेली आहे, त्या क्रांतिकारकांचं यामध्ये खूप मोठं योगदान आहे. आता इथे उपस्थित ज्या सर्व मुलींनी खूप छान छान भाषणं केली, बऱ्याचशे आपले जे काही क्रांतिकारक होते त्यांचा उल्लेख त्याच्यामध्ये होता. परंतु मला इथे प्रखरतेने एक गोष्ट जाणवली आहे आणि ती सांगावीशी पण वाटते की या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा विचार केला तर यामध्ये जेवढं महान पुरुषांनी, जेवढं क्रांतिकारकांनी योगदान दिलेलं आहे, तेवढंच या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महान स्त्रियांनी, महान क्रांतिकारक स्त्रियांनी सुद्धा योगदान दिलेलं आहे. परंतु दुर्दैवाची मला एक गोष्ट वाटली की त्या एकही क्रांतिकारी स्त्रियांचं आपल्याला नाव माहिती नसू नये. की एक जी समस्या आहे ती म्हणजे महिलांवरचे जे काही आजकाल अन्याय वाढत आहेत किंवा महिला सक्षमीकरण, आपण बोलत असतो की महिला सक्षमीकरण झालं पाहिजे, महिलांनी समोर आलं पाहिजे, यासाठी आपण अनेक आंतरराष्ट्रीय महिलांची उदाहरणं देत असतो. परंतु मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आपल्या देशाचा जो प्रगल्भ इतिहास घडवण्यामागे ज्या महिलांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे, अशा कित्येक महिला जे आजच्या तरुण महिलांसाठी एक प्रेरणेचा स्रोत ठरू शकतात, परंतु काळाच्या पडद्यामागे कुठेतरी त्या हरवलेल्या आहेत, कुठेतरी अंधारात त्या आज आपल्याला भूतकाळामध्ये कुठेतरी हरवलेल्या दिसत आहेत. तर मला असं वाटतं आपला जो काही इतिहास आहे तो पुनर्जीवित करणं हे सध्या आपल्यासाठी खूप मोठं एक करण्याची गरज आहे आपल्या सगळ्यांनी मिळून. जसं की भारताच्या इतिहासाचा जर विचार केला तर या भारताच्या इतिहासामध्ये राणी वेल्लू नाचियार असेल, मला माहिती नाही इथे उपस्थित किती लोकांनी राणी वेल्लू नाचियार यांचं नाव ऐकलं आहे. परंतु ब्रिटिशांच्या विरोधात भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये उठलेली पहिली तलवार म्हणजे राणी वेल्लू नाचियार. त्यांचं पण भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये तेवढंच योगदान आहे. त्यानंतर ननीबाला या क्रांतिकारकांनी आपल्या अंगावर ब्रिटिशांनी दिलेल्या जखमेवर त्यांनी मिरची पावडर चोळली. किती यातना, किती तो त्रास असेल, परंतु तरीही त्यांनी या देशासोबत गद्दारी केली नाही. क्रांतिकारकांची किंवा देशासाठी काम करत असताना त्यांनी त्यातून माघार घ्यावी आणि क्रांतिकारकांची माहिती द्यावी म्हणून त्यांना अनेक प्रकारचं टॉर्चर करण्यात आलं, त्रास देण्यात आला, त्यांच्या जखमावर मिरची पावडर चोळण्यात आली. तो त्रास त्यांनी सहन केला का तर माझ्या भारतातील येणारे भविष्य गुलाम भारतात जन्माला येऊ नये म्हणून. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते काही सहज मिळालेलं नाही आहे. यासाठी कित्येकांनी आपल्या सर्वसामान्य जीवनाचा त्याग केलेला आहे. कित्येकांनी वेळ पडली तर आपल्या प्राणाची आहुतीही दिलेली आहे. प्रीतिलता वड्डेदार, वय वर्ष 21, सळसळतं रक्त. त्या तरुणींनी काय केलं असेल तर ज्या ब्रिटिश युरोपियन क्लबवर भारत आणि कुत्रे अलाउड नाहीत अशी जिथं पार्टी लावलेली होती त्या क्लबवर या प्रीतिलता वड्डेदार यांनी हल्ला केला आणि त्यामध्ये जवळपास 25 ब्रिटिश अधिकाऱ्यांना त्यांनी यमसदनी पाठवले. आणि जेव्हा त्यांना कळलं की आता आपणही पकडल्या जाऊ शकतो ना, आपण जर पकडल्या गेलं तर हे ब्रिटिश आपल्या खूप त्रास देतील किंवा नकळतपणे तो जर त्रास सहन नाही झाला तर मी जे काही माहिती आहे ते त्यांना कदाचित सांगूही शकते, या भीतीपोटी त्यांनी कुठेतरी ते पोटॅशियम सायनाईड खाऊन आत्महत्या केली. वय वर्ष फक्त 21. तशीच दुसरी एक स्वातंत्र्य लढ्यातील महिला क्रांतिकारी म्हणजे फुलेश्वरी देवी, वय वर्ष 12. वय वर्ष 12 हे वय असतं भातुकलीच्या खेळात रमण्याचं, छोट्या छोट्या गोष्टीसाठी आईवडिलांकडे अट्टहास करण्याचं. परंतु वय वर्ष 12व्या वर्षी तिने अट्टहास केला
तो म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधात या देशाला मुक्त करण्यासाठीचा लाचारीचं जगणं नाकारून स्वतंत्रतेनं आणि स्वाभिमानानं जगण्याचा तिनं हट्ट धरला आणि वयाच्या 12व्या वर्षी देशासाठी शहीद होणारी ही वीरांगना. त्याबरोबरच सत्यवती देवी असेल, आबादी बानो बेगम असेल, बुरखा घालून ही स्त्री स्वतंत्र लढ्यामध्ये सहभागी झाली. तिच्या बुरख्यामधून दिसणाऱ्या फक्त तिच्या 2 डोळ्यांनी स्वप्न बघितलं होतं स्वतंत्र भारताचं. स्वतंत्र भारताच्या त्या स्वप्नासाठी ती अविरत कार्य करत राहिली. कल्पना दत्त असेल, राणी अवंती देवी असेल, अशा कित्येक आपल्या भारतीय स्वतंत्र लढ्यामध्ये अशा कित्येक महिला होऊन गेलेल्या आहेत. त्यांचंही या देशाला स्वतंत्र करण्यामागे खूप मोठं योगदान आहे. त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की आपण या इतिहासाचं पुनर्जीवित करणं, हा जो काही आपल्याला ऐतिहासिक आणि वैचारिक वारसा लाभलेला आहे ते सध्या टिकवणं फार जास्त गरजेचं आहे. आणि तो जर वैचारिक वारसा आणि ऐतिहासिक वारसा आपण टिकवू शकलो नाही तर मला नाही वाटत की आपलं वेगळं असतं अस्तित्व फार काळ टिकेल. कारण की इतिहास घडवता नाही आला तरी चालेल, परंतु जो इतिहास लाभलेला आहे किंवा ज्या महान पुरुषांनी हा इतिहास घडवलेला आहे तो निदान हा इतिहास घडवण्यासाठी आपण प्रयत्न तरी करायला हवे, नाहीतर आपली अधोगती व्हायला फार काळ वेळ लागणार नाही. त्यामुळे आपल्या प्रगल्भ इतिहासाकडे वळून पाहत असताना केवळ 26 जानेवारी 15 ऑगस्ट हे दिवस साजरे करत असताना हे दिवस साजरा करण्याचं ज्यांच्यामुळे भाग्य लाभलं, निदान त्यांची नावं माहिती असणं, निदान त्यांचं इतिहासाचं पुनर्जीवित करणं ही सध्या काळाची गरज आहे. आज इथे अनेक युवा किंवा लहान वयोगटातील मुलं आहेत. मला या मुलांना एवढंच सांगायचं आहे की सध्या आज आपण बोलतो की आजची पिढी या डिजिटल युगामध्ये, सध्याचं युग हे डिजिटल युग आहे. फेसबुक, व्हॉट्सअप, इंटरनेट ह्या काळामध्ये कुठेतरी या पिढीचा वाचनाचा ओढा कमी होत गेलेला आहे. बऱ्याचशा पालकांच्या, शिक्षकांच्या तक्रारी असतात. म्हणजे वाचन चळवळ जेव्हा सुरू केली मी तेव्हा अनेक अशा पालकांच्या, शिक्षकांच्या तक्रारी आल्या की मुलं वाचत नाही, ती मुलं अतिरेकी आहारी गेलेली आहे या गोष्टीच्या. परंतु मला सर्वांना एकच सांगायचं आहे की पिढीला दोष देण्यापेक्षा ती पिढी घडवण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो ह्याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. पिढीला दोष देऊन चालत नाही, तर ती पिढी घडवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपली ही सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे मुलांनी पण आजच्या डिजिटल युगामध्ये, इंटरनेट, व्हॉट्सअप, फेसबुक या युगामध्ये काळानुसार बदलत असताना कुठंतरी आपण आपलं मूळ बदलता कामा नये. त्यामुळे इंटरनेट हा माहितीचा सोर्स असू शकतो, तो ज्ञानाचा सोर्स असू शकत नाही. आणि ज्ञानाचा सोर्स आपल्याला जर समजा आपल्यासाठी एकमेव आहे ती म्हणजे पुस्तकं. आणि आपला इतिहास जिवंत आपल्याला ठेवायचा असेल, या महान पुरुषांचं जे काही योगदान आपल्याला जर समजा योगदानाची ज्योत जर प्रत्येक युवा पिढीमध्ये जर तेवत ठेवायची असेल तर त्यासाठी आपल्याला ही यांचा इतिहास आधारित पुस्तकं वाचणं फार जास्त गरजेचं आहे. नाण्याची आपण एक बाजू समजून घेतली आहे, स्वतंत्र लढ्यातील नाण्याची एक बाजू आपण समजून घेतली आहे, ती म्हणजे महान पुरुष आपल्याला सगळ्यांना जवळपास निदान त्यांची नावं तरी माहिती आहेत. परंतु नाण्याची जी दुसरी बाजू आहे तो आहे स्त्री क्रांतीचा सुवर्ण इतिहास. तो सुवर्ण इतिहास जर समजून प्रत्येक स्त्रीने घेतला तर मला नाही वाटत की त्या स्त्रीला अबला म्हणून जगण्याची वेळ येईल. निदान ती स्वतःच्या हक्कासाठी तरी लढण्याची तिच्यामध्ये या प्रेरणादायी इतिहासातून नक्कीच तिला ऊर्जा मिळेल. तर यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. यावर बोलताना मला अजून एक वाचन चळवळीवर बोलावंसं वाटतं की वाचन चळवळ जी आहे, आम्ही ग्रामीण भागामध्ये असे लोकांनी बऱ्याचदा काय होतं, वाचून झालेली पुस्तकं, आपण फारशी पुस्तकं पुन्हा वाचत नाही, ती कुठेतरी आपल्या घरामध्ये अडगळीत पडून राहिलेली असतात. मग अशी जी पुस्तकं आहेत ती जर पुस्तकं आपण सगळ्यांनी आपली वाचून झालेली एकत्रित केली, आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या जिथं ज्या भागामध्ये आपण राहतो त्या भागामध्ये जर अशा आपण छोट्या स्वरूपाचे जर ग्रंथालय उभारले तर मला असं वाटतं कुठेतरी त्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला जो काही आपला वैचारिक वारसा आहे तो ते त्यांना त्या माध्यमातून समजू शकतो. कारण की मुलांना जी साधनं सहज उपलब्ध होतात, मुलं त्याच्या जास्त आहारी जातात. आज मुलांना मोबाईल सहज उपलब्ध होतो म्हणून मुलं, मला असं वाटतं, कुठेतरी त्याचा जास्त उपयोग करतात. ज्या दिवशी जागोजागी मुलांना ग्रंथालय दिसतील आणि त्या ग्रंथालयामध्ये आपल्या महान पुरुषांनी जो काही महान पुरुषांच्या चरित्रावर आधारित पुस्तकं असतील तर मला असं वाटतं मुलं त्याचा जास्त वापर करायला लागतील किंवा ती पुस्तकं वाचायला लागतील. त्यामुळे आपण त्यासाठी प्रयत्न करूयात. एक विचारावर आधारित सशक्त आणि सकारात्मक पिढी आपल्याला घडवायची असेल तर त्यासाठी ही जे काही इतिहास आहे तो इतिहास टिकणं आणि जे काही वाचन आहे ते वाचन टिकणं फार जास्त गरजेचं आहे. कारण स्वतंत्र लढ्याचा विचार केला किंवा किंवा इतिहासाचा जरी विचार केला तरी आजपर्यंत इतिहासामध्ये जेही परिवर्तन झालेले आहेत मला असं वाटतं त्या प्रत्येक परिवर्तनाच्या मुळाशी वाचन हे होतं. जोपर्यंत ही चळवळ
सशक्त होत नाही तोपर्यंत येणाऱ्या काळातील आपण पिढीला एक सशक्त आणि सकारात्मक विचार देऊ शकत नाही असं मला तरी वाटतं. तर त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे. अशी जर समजा मुक्त स्वरूपाची वाचनालय झाली तर येणाऱ्या पिढीला नक्कीच आपण त्या माध्यमातून एक विचार देऊ शकतो. तर यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत. आज 26 जानेवारी आणि 26 जानेवारीचं महत्त्व किंवा हा दिवस साजरा करण्यामागे काय उद्देश आहे हे सगळ्यांनी बोलून झालं. त्यामुळे त्याच गोष्टीवर बोलण्यापेक्षा मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये कुठंतरी आपण भारत देश आपला घडवत असताना ह्या गोष्टीचा बारकाईने विचार करायला हवा आणि त्या माध्यमातून कुठेतरी प्रयत्न करायला हवेत. तर तुमच्या सगळ्यांचा निरोप घेण्याच्या अगोदर आणि मी माझ्या बोलण्याला पूर्णविराम देण्याच्या अगोदर माझी एक पुस्तकांच्या मुक्तीवर एक कविता आहे, ती कविता सादर करणार आहे आणि त्यानंतर मी माझ्या बोलण्याला पूर्णविराम देणार आहे. हाँ मैं किताब हूँ ना कि कोई कैदी, हाँ मैं एक किताब हूँ ना कि कोई कैदी जो तुम उसे अपनी अलमारी में कैद रखो. हाँ मैं एक किताब हूँ ना कि कोई कैदी जो तुम उसे अपनी अलमारी में कैद रखो. मैं एक रूह हूँ, मैं एक निशानी हूँ, मैं एक रूह हूँ, मैं एक निशानी हूँ उस हर एक कलमकार की. मैं एक रूह हूँ, मैं एक निशानी हूँ उस हर एक कलमकार की जो लिखी गई किसी के याद में, जो लिखी गई किसी के याद में इस समाज के परिवर्तन में, जो लिखी गई किसी के याद में इस समाज के परिवर्तन में, इस देश के इतिहास को जीवित करने में, इस देश के इतिहास को जीवित करने में, तुम्हें गुलामी से आज़ाद करने में, तुम्हें गुलामी से आज़ाद करने में. हाँ मैं वो आज़ाद किताब हूँ, हाँ मैं वो आज़ाद किताब हूँ जो बंदिशों को नकारती है, जो बंदिशों को नकारती है. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी महान पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करण्याबरोबर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दिवस साजरा करण्याबरोबरच येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी महान पुरुषांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी, त्यांच्या विचारांची ज्योत युवा पिढीमध्ये तेवत ठेवण्यासाठी आपल्याला त्यांच्या नावाने अशी ग्रंथालय सुरू करावी लागणार आहे. आणि ती जर कुठेतरी आपण विचार येणाऱ्या पिढीला दिला तर खऱ्या अर्थाने मला असं वाटतं एक सकारात्मक पिढी येणाऱ्या काळामध्ये निर्माण होऊ शकते. एवढे बोलून मी थांबते. जय हिंद, जय भारत. We feel honored to have with us Mr. Sarunke sir. We invite you sir to enlighten us more about today's special day. Please welcome sir. प्रथम सर्वांना प्रजासत्ताकच्या दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी जास्त वेळ घेणार नाही. या ठिकाणी आदरणीय व्यासपीठ, आदरणीय संजयजी नहार सर, आदरणीय वाडेकर सर, आदरणीय शिंदे मॅडम, आदरणीय गोळे मॅडम, आदरणीय कविता मॅडम, आदरणीय गीता मॅडम, त्याचबरोबर आदरणीय हा सगळा शिक्षक वर्ग आणि इतर हा आदरणीय हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. मी पालक म्हणून आज मला एक दशक झालेलं आहे. या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटतो की माझा मुलगा हा इयत्ता पहिलीपासून शिकतोय, आज तो 10वीला आहे. आज समोर बसलेला सगळा शिक्षक वर्ग आणि स्टाफ, त्यांनी माझ्या मुलाचं संगोपन म्हणता, आपण जसं म्हणतो आपलं घर हे फर्स्ट होम आहे, तसं शाळा ही माझ्या दृष्टिकोनातून तर सेकंड होम आहे. जसं घरी आई मुलाचं संगोपन करते त्याच पद्धतीने हा सगळा शिक्षक वर्ग आम्हा सर्व मुलांच्या संगोपन करतं, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतं. या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी ज्या पद्धतीने आपल्याला आपल्या देशाबद्दलची माहिती दिली त्याबद्दल, त्याचबरोबर चौधरीताई ज्यांनी एक चळवळ चालू केली, मी त्यांना ह्या ठिकाणी वाडेकर सरांची परवानगी घेऊन सांगू इच्छितो की सरस संस्था ही संस्था आदरणीय श्री संजयजी नहार सरांनी जी स्थापन केली, यात मुळातच त्यांची जी प्रेरणा आहे ही जे स्वातंत्र्यवीर आहेत आदरणीय भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्यापासून. आणि आज तुम्हाला एक सांगू इच्छितो, आज जसे तुम्ही लायब्ररीची कल्पना या ठिकाणी जशी मांडली, मुळातच चिराग पब्लिकेशन हे सरस संस्थेचं आहे, ज्या माध्यमातून आज फक्त महाराष्ट्रपुरतं नाही तर जम्मू काश्मीर असो
पश्चिम भाग असो, उत्तर भाग असो, दक्षिण भाग असो, प्रत्येक भागामधील जे स्वातंत्र्यवीर आहेत त्यांच्याबद्दलची माहिती, त्यांच्याबद्दलचे संपूर्ण संग्रह पुस्तकं ही चिरा पब्लिकेशनमध्ये होतात, ज्या माध्यमातून मुलांना सुद्धा ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. जसं तुम्ही सांगितलं, मुलांना प्रेरणा द्या, हे सरद संस्थामध्ये होतं. जसं आपण म्हणतो इट हॅपन्स इन ओनली इंडिया, त्याच माध्यमातून सरदमध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात. आज मला सुद्धा खूप म्हणजे आनंद होतोय, त्याचबरोबर अभिमान वाटतोय की आज माझा मुलगा सुद्धा ह्या पर्वातून आज 1 दशक या शाळेमध्ये आहे. जे काही संस्कार आहेत, जे काही त्याच्यावर झालेले संपूर्ण शिक्षकांच्या माध्यमातून, तर ही खरंच त्याला एक माणूस म्हणून जगण्याचं जे काय आहे ते फक्त सरद संस्थेमध्ये आहे आणि खरंच सरद संस्थेमध्ये आहे असं मी म्हणू इच्छितो. मी तुमचा जास्ती वेळ घेत नाही. फक्त जाता जाता मला फक्त तुम्हा सर्वांना, आपण कोरोना योद्धा म्हणतो, खरंच पोलीस असो, त्यानंतर डॉक्टर असो, तर माझ्यासाठी आणि संपूर्ण पालक वर्गासाठी जर कोरोना योद्धा असेल तर ते तुम्ही आहात. आणि मी तुम्हाला या प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला एक सल्यूट करतो. आणि असेच आमच्या पाल्यांबरोबर तुम्ही ज्या पद्धतीने आज ऑनलाईन शिक्षण देत आहात, तुमचं खरंच मी पुन्हा एकदा शतशः आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Now it's time to end our program. On behalf of the entire institute, I extend a really hearty vote of thanks to all our honorable guests, principal ma'am, parents, our staff, teaching and non-teaching members, students, and all who gave their precious time and made this program fruitful. I request we all will stand up for Vande Mataram and pay our respect to our motherland. वंदे मातरम सुजला सुफला मलयज शीतला शस्य श्यामला मातरम वंदे मातरम शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे